त्यांच्या गरजा पुरवल्या जातात त्या ठिकाणी. नवे नवे ज्ञानदान केलं जातं. हरिभक्ती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उदयाला येते. असे काही काही संस्थान आहेत. मग लोक देतात त्याला. पण स्वार्थी जर एखादा असेल तर त्याचा उपयोग नाही. म्हणून हे भगवंताच्या नावावरतीच सर्व काही संस्थान चालतं. त्या व्यक्तीच्या नावावर काही नाही. ते तो देवच नाही. हो, हे म्हणून एक मी देव आहे म्हणून. आणि लोकांकडून पूजा करून घेण्याची इच्छाही त्याची नसावी. लोक पूजा करतात म्हणून लोक पूजा करतो माझी, बघा ना कशासाठी पूजा करतात. देवाची करा ना, भगवंताची करा ना. तुझी पूजा केली तर तुला अहंकार, लगेच अहंकार येईल. वा ऐक नाही. ते काही लोक हार सुद्धा ग्रहण करत नाही. नका घालू मला हार. कशाला घालतो? नाही घेत हार. देवाला घाला. कारण की तो हार म्हणजे सर्पाचा विळखा आहे. हार घातला तरी त्याला अहंकार येतो. बघा मला फुलाचा हार, काय गुलाबाची फुलं, वा वा वा. झाला आला अहंकार. ते हार सुद्धा नको म्हणतात. इतके त्यागी असतात, इतके निष्काम असतात. म्हणून भगवंताला निष्काम भक्ती आवडते. जसं आईला निष्काम भक्ती आहे मुलाची. हो, आई म्हणते मला काहीच नकोय तुझं, तू तुझं जीवन सुधार, तू चांगलं वाग, तुझ्या ठिकाणी चांगले गुण आले. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा. कुळामध्ये मुलं आणि मुली सात्विक निघणं हे कलियुगात फार महत्वाचं आहे. आज धर्मच आवडत नाही मुलांना, मुलींना धर्म आवडत नाही. हे अवडंबर आहे असं म्हणतात. हे अंधश्रद्धा आहे असं म्हणतात मुली. देवधर्म करा अंधश्रद्धा आहे म्हणतात. आई बापाची सेवा करणं अंधश्रद्धा आहे म्हणतात. पैसा येऊ दे जवळ, मग ते आई बापाने त्यांच्या नावावर करून देऊ दे सगळं. त्याला बाहेर पडवीतच झोपायला, तिकडं झोप, घरात यायचं नाही. काय खायला बाहेर आहे आणि सगळ्याच गोष्टी त्याच्या बाहेर झाल्या. आईबापाची सेवा अंधश्रद्धा आहे म्हणतात. कलियुग आहे आणि संतांनी जे लिहून ठेवलंय ते त्याच पद्धतीने चालू आहे. नाथबाबांनी कलियुगाचा महिमा सांगितलेला आहे सगळा. तुकाराम महाराजांनी कलियुगाचा महिमा सांगितला आहे. नामदेव महाराजांनी कलियुगाचा महिमा सांगितला आहे सगळा. हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये कुळामध्ये कन्या पुत्र, मुलगा आणि मुलगी श्रद्धावान निघणं, सात्विक निघणं फार अवघड आहे. पोरांना मंदिरात करमत नाही. इथं बाहेर पहा किती खेळतात तडकरी. इथं किती येतात का? आश्रमात या म्हटलं तर येत नाही. चला प्रसाद असतो तिथं सगळा असतो तरी येत नाही का? मोबाईल पाहिजे आणि त्या मोबाईलवर काय पाहत नाहीत, काय नाही आहे मोबाईलवर आजकाल विचकल. आपल्या आई वडिलांना सुद्धा तेवढं मोबाईल पाहतो बघा ना. त्याला हो आपल्याला नाही येतो, त्याला येतो. हो काय येतो त्याला? कशासाठी?
निष्कारण ज्या गोष्टींचे गुण नाहीत ते गुण त्याला लागतात. ज्या गोष्टी पाहू नये त्या गोष्टी तो पाहतो. चांगला आहे. तू काय कीर्तन प्रवचन ऐकतो, ज्ञानेश्वरी ऐकतो का त्याच्यावर मोबाईलवर? तुकाराम महाराजांचे अभंग ऐकतो का? त्याला एखादा गायन करू आपण अभंग चांगल्या प्रकारचा, आपल्याला नाही जर म्हणतो तरी येईल. गुण घेतात का अवगुण घेतात? गुण नाही लागत भाऊ. ढवळ्या शेजारी बांधला पावळा, गुण नाही लागत. अवगुण ताबडतोब वाईट बोलणं, मारामारी करणं, धिंगाणा करणं, हे गुण अवगुण जे आहेत हे अवगुण आहे. त्याला जर म्हटलं पाया पड, आता त्याचे आईचे पाया पड, बापाच्या आई वडिलाचे पाया नाही पडते पोरं. आजोबा आजी तर बाजूलाच राहिले आणि बाकीचे बाहेरचे लोक तर बाजूलाच राहिले. ठीक आहे. म्हणून जितसंग दोष हा आसक्तीजन्य दोष ज्या लोकांनी जिंकलेले आहेत, अध्यात्म नित्या, नित्या नित्य म्हणजे सत्य, सतत, अखंडित. नित्य शब्दाचा अर्थ काय? सतत. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नित्य नेम नामी, नेम नियमाने, नित्य सतत अखंडित नित्याने. मग अध्यात्म नित्य म्हणजे काय? जे सतत अखंडित कशामध्ये मग्न आहेत? परमात्म्यामध्येच मग्न आहे. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही जे ऐकताल, जे वाचन करताल ब्रह्ममुहूर्तावर, म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उठावं, भगवंताचं नामस्मरण चिंतन करावं, स्नान संध्या सगळं काही ब्रह्ममुहूर्तावर करावं. आणि रोज एखादी गोष्ट तुम्ही चांगली आध्यात्मिक मनन करा, चिंतन करा ब्रह्ममुहूर्तावर. बघा ती दिवसभर तुमच्या डोक्यात घोळत राहील. ब्रह्ममुहूर्तावर उठून नामस्मरण चिंतन करा ते दिवसभर. रामकृष्ण हरी, जय रामकृष्ण हरी. काय करू बाई ग जीव वेडावला, काय करू बाई ग जीव वेडावला, सावळा कृष्ण माझा अडवाला, सावळा कृष्ण माझा. त्या भगवंताचं नामस्मरण चिंतन करा ना कृष्णाचं. बघा दिवसभर तेच चिंतन राहील. अध्यात्म नित्या. तुम्ही जे इथं येता नाही यांना गोडी लागली आहे, मग दोन्ही कोरडला चांगली गोडी लागलेली आहे. आणि हे पूर्ण त्यांचं जीवन चांगलं आहे अध्यात्मामध्ये, पण हे टिकून राहिली पाहिजे. संग जिथं संग दोषा, दोषांना जिंकलं की सद्गुण जवळ येतात. आणि मग सद्गुणी माणसाची संगत असावी लागते. संगती सुद्धा आध्यात्मिकाची ठेवा, म्हणजे संतांचे संगती मनोमार्गगती आकळावा. श्रीपतीला जर आकळायचं असेल संतांची संगती, बाकीच्या संगती ठेवू नका. सद्गुरूची संगत ठेवा. सद्गुरूच्या बरोबर जो सद्गुरू आपल्या कायम आपल्याला बरोबर राहील, लय फायदा होतो त्याचा. खानवेलकर बाबा कायम बरोबर आहे.
मी त्यांच्या वडिलांचे सुद्धा, म्हणजे रामबाबा होते त्याचे सुद्धा मी कीर्तन सगळे लहानपणापासून ऐकले. दत्तवांचे ऐकले, सद्गुरू ब्रह्मलीन नारायणगिरी बाबा यांची कीर्तन प्रवचन, सप्त्यामध्ये प्रवचन असायचे दुपारच्या वेळेस, आणि सगळं महाभारत सांगायचे, पूर्ण महाभारत नारायणगिरी बाबा. आणि इतकं समाज बसलेला असायचा आणि ते इतके रंगून सांगायचे महाभारत सुद्धा सप्ताहामध्ये. ते ऐकायचे, त्याच्यातून तयार झाले सत्संगती. संतांची संगती शिवाय हे प्राप्त होऊ शकत नाही ना. म्हणून हे जर प्राप्त करून, ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर संत संगती निरंतर, अध्यात्म नित्य, नित्य सतत परमात्म्यामध्येच मग्न राहिलं पाहिजे. विनिवृत्त कामा, विनिवृत्त, निवृत्त, वृत्त, निवृत्त, विनिवृत्त, ठीक आहे. विनिवृत्त म्हणजे स्वतःच्या दृष्टीने संपूर्ण कामना रहित झालं पाहिजे. विनिवृत्त कामः, काम जो आहे हा मनुष्याच्या जवळचा काम, याच्यातून मनुष्य निवृत्त झाला पाहिजे, बाजूला गेला पाहिजे. काम जवळ असेल तर तो काम काही माणसाला सुचू देत नाही. तो अध्यात्म नित्य नाही आहे काम, म्हणून विनिवृत्त म्हटलंय त्याला. म्हणजे त्याच्यातून बाजूला एकदम अलग, त्याचा थोडा सुद्धा संसर्ग माणसाला नकोय, स्पर्श सुद्धा नकोय. हो, स्पर्श जरी झाला तरी तो संपला. म्हणून इतकं त्याच्यापासून अलिप्त आहे, म्हणून संतांची संगती, म्हणून सात्विकाची संगती, म्हणून अध्यात्म नित्या, जितसंग दोषा, निर्माण मोहा, याचे काही शब्द, एक एक शब्द आहे.